सर्व चांगल्या व सकारात्मक विचारांचं वृत्तपत्र व वृत्तवाहिनी सांगली वार्ता संडे स्पेशलच्या भागाचे प्रायोजक आहेत समीक्षा एंटरप्राइजेस, जय भवानी चौक, आरग 9561103555 व मानसी ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेस सेंटर, पुणे। नामदेव ढसाळ यांची कविता अनुभवण्याचा विषय आहे। नामदेव ढसाळ हाही अनुभवण्याचा विषय आहे। नामदेव अनुभवूया टप्प्याटप्प्याने, त्यातला हा पहिला टप्पा। आम्ही ज्यांच्यावर जबाबदारी ठेवली होती, सोपवली होती, ते होते अनिल कांबळे, आमच्या मुंबई पुण्याचे अध्यक्ष। आणि ते तिकडले आमचे सर्व त्या लष्करातली पडईतली गँग। पण झालं काय उलटं की ते गेल्यानंतर तिथे सर्व पोलिसांचा एवढा बंदोबस्त पाहिल्यामुळे ते आतमध्ये कोणी जायला धाजावलेच नाहीत, आणि जे आत गेले त्यांना आतच लोकांनी हे करून ठेवलेलं होतं। आणि मग ते शंकराचार्य त्या याच्यावर बसले चौरंगावर, समोर असा त्यांचा माईक, तिकडे पलीकडे ते मडका, ऐकलं का, त्याच्यात काहीतरी सूट टाकलेलं वगैरे। आणि मग त्यांचं सुरू झालं, सनातनी धम्मा इज ओल्ड धम्मा, सनातनी धम्मा इज स्काय, सनातनी धम्मा इज सी, सनातनी धम्मा इज म्युझिक, सनातनी धम्मा इज कास्ट सिस्टम, आणि कास्ट सिस्टम इज सनातनी धम्मा, असं म्हटल्याबरोबर आम्ही इकडे तिकडे पाहिलं, कुठे आमचे काही लोक काहीच करायला मागे ना। मग माझ्या पाठीमागे माझे दोन कार्यकर्ते होते, एक चंद्रकांत रणदिवे आणि चंद्रकांत चव्हाण। आणि मग मी लगेच उठलो, दिली गोष्ट, शंकराचार्य मुर्दाबाद, बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद। आणि त्या अगोदर चप्पल फेकून मारली, ती त्याला लागली, तो पडला तिकडे, ते मडकं फुटलं त्या बाजूला। आणि मग इकडे त्या सर्व वयस्कर अशा ती सर्व ब्राह्मणी ऑडियन्स, ऐकलं का, ते इकडे महिला होत्या, तिकडे सर्व पुरुष होते। मग आमच्या पाठीमागे 60 वर्षाचा किंवा मोर दॅन एक असा कडकडीत प्रकृतीचा ब्राह्मण बसला होता, त्याच्या गळ्यात उपरणं होतं। त्यांनी उपरणं माझ्या गळ्यात टाकलं आणि गळफास द्यायला सुरुवात केली। माझी अशी जीभ बाहेर यायला लागली एवढपर्यंत। ते माझे दोन साथीदार वगैरे म्हटले काय करतात, कसं तरी बोललो त्यांच्याशी। मग त्यांनी त्या लोकांना मारलं। आणि मग आम्ही जसं पाण्यावरनं पोहत येतात ना, तसं त्या दरवाज्यातनं पोहत आलो। तर मी ते काय केलं, तो माझा जे शर्ट होता ते तिथे लगेच तिथेच काढून टाकला, खाली पॅन्ट ठेवली आणि उघडा ते बाहेर आलो। तर बाहेर आमचे जे सर्व सैन्य होते, पोलिसांनी मारून झोपवलं होतं। आणि त्याच्यातला तो प्रल्हाद, काय रे त्याचं आडनाव, चव्हाण, त्याला ते एवढं मारलं होतं की झोपून टाकलं। आणि मी त्या गर्दीला लागून, म्हणजे आतलं ऑडियन्सची जागा होती ना, ही 100-250 लोकांसाठीच होता तो एवढं छोटं मंदिर, पण बाहेर 20-25 हजार मॉब होता। मग त्याच्यातनं अल्पना टॉकीजपासून जे पळत गेलो, तर मी स्वारगेटपर्यंत पळत गेलो। स्वारगेटला माझ्या माऊस भाऊ राहायचा। मी आणि माझ्या पाठीमागे हे माझे ते दोन सहकारी आणि त्यांच्यासोबत आलेले 2-4 लोक, आम्ही सापडलोच नाही, निघून गेलो। दर्ग्याच्या वाटेवर, आणि दर्गा जो है उसके रास्ते पर, दर्ग्याच्या वाटेवर लीक झालेला सूर्य विझत गेला रात्रीच्या मिठीत, तेव्हा जन्मलो मी फुटपाथवर। चिलबटलेल्या चिरगुटात आणि झालो अनाथ, मला जन्म देणारी गेली आकाशीच्या बाप्पाकडे। फुटपाथी भूतांच्या त्रासाला कंटाळून लुगड्यातला अंधार धुण्यासाठी, आणि फ्यूज उडालेल्या माणसासारखा मी वाढत राहिलो रस्त्याच्या विष्टेवर। 5 पैसा दे दो, 5 गाली लेलो म्हणत दर्ग्याच्या वाटेवर, दर्ग्याच्या वाटेवर। कस डुलाव डुलान, कस फुलाव फुलान, कस डुलाव डुलान, कस फुलाव फुलान, वारा विषमतेचा लई सुटला भयान, वारा विषमतेचा लई सुटला भयान।
आमच्या जाती बघून इथं न्याय दिला जातो. आमच्या जाती बघून भूत मागेही संपला न्याय मागून मागून. भूत मागेही संपला न्याय मागून मागून. कधी सुटल र त्याच हे जातीचं गिऱ्हाण. वारा विषमतेचा र लई सुटला भयान. वारा विषमतेचा र लई सुटला भयान. कस डुलाव डुलान कस फुलाव फुलान. कस डुलाव डुलान कस फुलाव फुलान. वारा विषमतेचा र लई सुटला भयान. वारा विषमतेचा र लई सुटला भयान. हिंदू कहते हैं राम प्यारा. हिंदू कहते हैं राम प्यारा. मुसलमान रहमाना. आपस में दो लड़ते हैं मर्म कोई नहीं जाना. मर्म कोई नहीं जाना. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो, तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हाटाहाट. कोरभर भाकरी पसाभर पाणी यांचा अट्टहास केला तर फिरवला जातो नांगर आजही घरादारांवर. चिंतकातले हात सळसळे तर छाटले जात आहेत नगरानगरातून. छाटले जात आहेत नगरानगरातून. किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी. मरेपर्यंत राहायचे का असेच शुद्ध ते. पोथी पढ़ पढ़ जग मुआ. पोथी पढ़ पढ़ जग मुआ. पंडित भयानक कोए. आई आखिर प्रेम का पढ़े सो पंडित होए. पढ़े सो पंडित होए. अब जाग मुसाफिर अब जाग रे. इस घनी रैन से अब जाग रे. इस घनी रैन से अब जाग रे. साधो जाग रे. बंदो जाग रे. साधो जाग रे. बंदो जाग रे. रक्तात पेटलेल्या आगळी सूर्यांनो, तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हाताहातातून. मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो आजही मेणबत्तीसारखी जाळतात माणसे चौका चौकात. कोरभर भाकरी पसाभर पाणी यांचा अट्टहास केलाच तर फिरवला जातो नांगर आजही घरादारावरून. चिंदकातले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरानगरात. रक्तात पेटलेल्या आगणी सूर्यांनो, किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी. मरेपर्यंत राहायचे का असे चिंधकवी. ती पहा रे ती पहा, मातीची अस्मिता आभाळभर झाली. माझ्याही आत्म्यानं जिंदाबादची गर्जना केली. रक्तात पेटलेल्या आगणी सूर्यांनो, आता या शहराला आग लावत चला. आता या शहराला आग लावत चला.
माझ्या कल्पनामधला एक राजकुमार जसा 16व्या 17व्या वर्षी असतो प्रत्येक मुलीच्या, की असा मस्त कलंदर डॅशिंग, नामदेव तसा होता. पण तसे अनेक होते. पण नामदेव मधल्या कविता, तर कविता वाचल्यानंतर मला असं वाटलं की हा माणूस काहीतरी वेगळा आहे. आणि माझ्या वडील आणि आई दोघंही कम्युनिस्ट असल्यामुळे त्यांनी सांगितलेलं कम्युनिस्ट माणूस हा पहिल्यांदा चांगला माणूस असतो. त्यामुळे माझ्या डोक्यात हे कायम की कम्युनिस्ट माणूस हे नेहमी चांगलेच असतात आणि ते बाईला इक्वल स्थान देतात, इक्वल. मग नामदेव आल्यानंतर मला असं वाटलं अरे हा हा वेगळा आहे, याच्या गळी तर चांगली आहे आणि हा लेफ्टिस्ट विचार मांडतो म्हणजे चांगलाच असणार. नामदेवचं असं व्यक्तिमत्व होतं की तो खूप माणसाला समजून घेणारा, अतिशय भावूक, अतिशय प्रेमळ, मानवीय असा. आणि त्याच्या कविता मात्र अगदी वाघासारख्या झडप घालणाऱ्या अशा. आणि मग ते कलंदर व्यक्तिमत्व. मग त्या आणि एक निसर्गाचा नियम आहे की तुम्ही अपोजिट जे असतं ते त्याच्याकडे आकर्षित होता. त्यामुळे तो कम्प्लीट माझ्यापासून वेगळा होता. म्हणजे मी शांत, तो प्रचंड ॲग्रेसिव्ह. आणि त्यामुळे आम्ही मन अर्थात सुन्न कविता करणारं, होती त्याच्यात. काळीज पिळवून त्याच्या टाकणारं, कवितेमुळे मी हे जास्त सगळं वास्तव. ओढली गेले पण इथंही त्याच्याकडे. काही ठिकाणी माणुसकी आहे, लोक मदतीचा हात राजकारणा देत आहेत, हे काही मुद्दा कमी नाही. अपार्ट, म्हणजे मला तो मुद्दा काही खास वाटला नाही की तो दलित पॅन्थरचा एवढा मोठा लीडर. आणि दलित पॅन्थर त्यावेळेला अतिशय म्हणजे भारतात गाजर होती ती. म्हणजे आम्हाला ब्लॅक पॅन्थरचे अंक यायचे परदेशातून. अत्यंत वैचारिकतेचं परिपूर्ण भूक मिटवणारं, शरीराचं नाही तर शरीराची भूक कोणी पण मिटवतं, विचारांची भूक मिटवणारं आपल्यासारखं समान धर्मी मिळणं महत्वाचं आहे. आणि तो मला मिळाला होता. त्यामुळे मी ताबडतोब आकृष्ट झाले. नामदेव जवळ मी तासन तास बोलले तरी आम्ही संपायचो नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही एखाद्याबरोबर बोलता, एखाद्यावर संवाद करता, डायलॉग करता आणि तुम्हाला लक्षात येतं, एका क्षणात लक्षात येतं की हा माणूस संपलाय, याच्यावर आता बोलूच शकत नाही काय. तुम्ही आयुष्य कसं काढणार? नामदेववर बोलताना आम्ही कधी थकायचोच नाही, आम्ही कधी संपायचोच नाही. कारण त्याला सगळ्याच त्याच्यावर गती होती. राजकारण तर होतं, त्याच्या रक्तातच होतं. समाजकारण त्याच्या रक्तातच होतं. पण सिनेमा, फिल्म, डान्स, अमकं तमकं, म्हणजे स्त्री पुरुष संबंध, वेगवेगळे विषय, याच्यात आम्हाला सारखंच औत्सुक्य होतं, जिज्ञासा होती जी प्रत्येक कवीला असायला पाहिजे. त्याची एक स्पष्ट भूमिका होती. त्याची राजकीय कृती आणि कविता ही कधीच वेगळी नव्हती. तो नेहमी म्हणायचा की माझी कविता ही एक प्रकारे राजकीय कृतीच आहे आणि मी जेव्हा राजकीय कृती करत असतो ती एक प्रकारे कविताच आहे माझी. आणि त्यामुळे मी त्याला जास्त मार्क देते. आणि मी एका ठिकाणी म्हटलेलं पण आहे, नारायण सुर्वे अतिशय कमिटेड, बांधिलकी मांडणारे कवी समजले जातात, पण त्यांची कविता ही नंतर कविता वाटली नाही का. ऐसा का मी ब्रह्म ग्रेट होते, माझे विद्यापीठ ग्रेट होती, पण जाहीरनामा बार गळली का. तर त्याच्यात त्यांनी सीपीआयचा त्यावेळेला जो हे होता, त्यांनी सीपीआयनी भूमिका बदलली होती राजकीय, त्याच्यामुळे त्यांनी अप्रोच बदलला. असं होऊ शकत नाही कवितेत. तुमची कमिटेड एका पक्षाशी आहे म्हणून तुम्ही कवितेची लाईन नाही बदलू शकत. कविता ही स्पॉन्टेनियसली आली पाहिजे, ती इकडून आली पाहिजे, तर ती कविता होते, नाहीतर ती कविताच नाही. ती कंठाळी होते की प्रचारकी होते. प्रचारकी कविता कविता नाही. आणि नामदेवची कविता कधीच प्रचारकी, इव्हन त्यांनी इंदिरा गांधीवर जेव्हा कविता लिहिली ती तुम्ही कविता पूर्ण वाचा,
त्या कवितेत फक्त इंदिरा गांधीचं म्हणजे आपण त्याला उद्देशून म्हणतो, मी ह्याला उद्देशून, देवाला उद्देशून किंवा अमुकाला उद्देशून, समाजाला उद्देशून, फक्त उद्देशून म्हटलेली आहे. बाकी सगळ्या त्या कवितेत लुम्पेन प्रोलेटारिएट, गरीब जनता, तळागाळातली जनता आणि हिस्ट्रीमध्ये काय झाले त्याचा सगळा उहापोह केलेला आहे. म्हणजे पूर्ण त्यांनी काय म्हणतात त्याला, पूर्ण इतिहास, हिस्ट्री आणि वर्तमान अशाशी सांगड घालत ती कविता केलेली आहे. त्यात कुठेही इंदिरा गांधीला मोठं केलेलं नाहीये. त्यांनी जी काय, आता तुम्हाला सांगते, मूर्ख म्हातारीने डोंगर हलवला, हे एकमेव त्याचं परिपूर्ण राजकीय कविता मी म्हणेन, परिपूर्ण. पण त्याच्यात पण प्रचार नाहीये. सीपीआयचा प्रचार नाही, दलित पॅन्थरचा प्रचार नाही, दलितांचा प्रचार नाही. त्यांनी फक्त आणि फक्त शोषित आणि पीडित समाजाची प्रश्न उठवलेले आहेत त्या कवितेमधून. हे केव्हा होतं की जेव्हा तुमच्या रक्तात ते मुरलेलं असतं. पहिली गोष्ट म्हणजे आयडिओलॉजी खूप फरक होता आणि मुळात म्हणजे दलितांची मनं कम्युनिस्टांच्या विरोधी केली गेली होती. आंबेडकर कम्युनिस्टांना फॉर नव्हते किंवा त्यांच्यात काय ते फ्रॅक्शन होते, त्यांचा विरोध होता त्यावेळेला जे काय झालं. त्यामुळे दलितांचं मन कधीच कम्युनिस्टांची आयडिओलॉजी स्वीकारू शकले नाही किंवा कम्युनिस्ट त्यांच्यापर्यंत जाऊच शकले नाहीत. खरं तर त्यांची आयडिओलॉजी सेमच आहे. आणि नामदेवचं भूमिका ही मला एवढी मोठी वाटते की दलित याचा अर्थ त्यांनी केला काय, की जो पिळला गेला आहे, जो शोषित आहे, जो सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यापासून वंचित आहे, तो दलित. मग तो ख्रिश्चन असो, ब्राह्मण असो, बौद्ध असो, हरिजन असो, कोणी असो, तो दलित. ही व्याख्या कोणीही केली नाही भारतात, ती नामदेवनी केली होती. आणि हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट होता जो अजूनही कोणाच्याही लक्षात आलेला नाही आणि कोणी सगळे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. कम्युनिस्ट जे नेते मंडळी होते ते सगळे ब्राह्मण होते आणि ब्राह्मण मंडळींच्या हातात जरी ते जात मानत नसले तरी सुद्धा डी क्लास होणं ही फार कठीण गोष्ट आहे. डी क्लास होणं हे त्यांना जमत असलं तरी सुद्धा ते ब्राह्मण होते. पण हे बाकीचे लोक जे बाहेरचे आहेत ते डी क्लास झाले नव्हते, त्यांना कोणी डी क्लास केलेलं नव्हतं आणि त्यांचा स्टडी सर्कल पण कोणी घेतलेला नव्हता. त्यामुळे ते हे ब्राह्मण आहेत, हे सवर्ण आहेत, मग हे आपल्या बाजूने कशाला बोलतील, आपल्या बाजूने कशाला भांडतील. आणि हे काय मार्क्सवर म्हणजे काय याचा कोणाला अकाठ माहित नाही. खरं तर असं पाहिजे होतं की या लोकांना तयार करायला पाहिजे होतं. पण हे लोक इकडे राहिले, हे लोक इकडे राहिले. त्यामुळे या दोन्ही म्हणजे त्यांची प्रश्न एक होते. कम्युनिस्टांचा प्रश्न काय होता, कामगारांनो एक व्हा, शेतकऱ्यांनो एक व्हा. आणि कामगार शेतकरी वर्गात बहुजन समाज सगळा हाच होता, दलित समाज, शोषित. पण तसंही असून सुद्धा हे लोक का गेले नाही त्यांच्याकडे. पॅन्थर ही नामदेवनी स्थापन केली, नामदेव आणि जवी. राजा ढाले 11 महिन्यानंतर आला होता. मुद्दा असा झाला की राजा ढालेला नामदेवचं जे प्रचंड म्हणजे त्याचा व्यासंग खूप होता वाचनामुळे आणि त्याचं भाषणावरचं जे कौशल्य होतं ते पण लोकांना गारूड घालत होतं. ते त्याला नको होतं. त्याला आपल्याकडे माणसं पाहिजे होती. मी कम्युनिस्ट माणसाची मुलगी होते हे आधी त्याला हे नव्हतं, म्हणजे त्याला अभिप्रेत नव्हतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, त्यांनी मोडता घातला नव्हता किंवा आक्षेप घेतला नव्हता. पण नंतर त्याला वाटलं की हा कम्युनिस्ट पार्टीकडे चळवळ घेऊन चाललाय, असा त्यांनी प्रचार सुरू केला. पण त्याला लक्षात आलं की नामदेवचं प्राबल्य वाढत चाललंय, ते नको होतं त्याला. म्हणून त्यांनी कम्युनिस्ट हा विचारसरणी पसरवतोय असा प्रचार करून नामदेवपासनं सगळी चळवळ तोडली, नामदेवलाच बाहेर काढलं. आणीबाणीला पाठिंबा दिला, त्याच्यात 300-350 खटले होते आणि त्याला त्याच्या हे लक्षात आलं की आपण हे खटले लढवू शकत नाही. त्यांनी भेट घेतली
नामदेव मुंबईमध्ये येईपर्यंत त्यांचे खटले कॅन्सल झाले होते. 1 तासभर त्यांची चर्चा झाली. इंदिराबाईंबरोबर चर्चा झाली. त्याच्याबरोबर तासभर चर्चा झाली त्यांची. ते म्हणाले काय तुमचे प्रॉब्लेम आहेत, तुम्ही कशासाठी एवढा बवाल करताय वगैरे. ते म्हणाले आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय आणि आम्हाला आमच्यावर खटले भरले जात आहेत, एक इकडे एक तिकडे, आणि आमच्याकडे काही हे नाही आहे. आणि असं असताना म्हणजे आमची पूर्ण चळवळ संपुष्टात आणण्याचं तुम्ही हे केलेलं आहे. तर ठीक आहे, तुमचे खटले काढून दिले जातील. मग ते खटले तो येईपर्यंत खटले काढले गेले होते. 350 कार्यकर्त्यांवर 350 खटले होते. आणि खटले काढले जाणं आणि इमर्जन्सीमध्ये त्या काळात जगणं त्याच्या कार्यकर्त्यांनी हे त्याच्या दृष्टीने जास्त महत्वाचं होतं, म्हणून त्यांनी महत्व दिलं. अदरवाईज इंदिरा गांधींनी काहीच दिलं नाही. इंदिरा गांधींनी दिलं नाही, बाळ ठाकरेंनी दिलं नाही, शरद पवारनी दिलं नाही, त्याला कोणी काही दिलं नाही, त्यांनी काहीच मागितलं नाही. म्हणजे हे त्याचं राजकीय फेल्युअर म्हणावं की काय म्हणावं हे मला कळत नाही. तो डॅम्बिस नव्हता, त्याला डावपेच आले नाहीत. म्हणजे सगळ्या राजकीय पार्टीतले लोक त्याला मानतात, तरी सुद्धा त्यांनी स्वतःसाठी काहीही करून ठेवलं नाही. त्यांनी फक्त जे आपल्याला योग्य वाटेल त्यावेळेला ते डिसिजन घेतले. त्याच्या चुका झाल्या असतील तर चुका सगळ्यांच्या होतात. चुका झाल्या, सुधारल्या, परत चुकला, परत त्यांनी काय वेगवेगळ्या तऱ्हेने जगण्याचा प्रयत्न केला. पण काहीही करून त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार नाही केला, पण त्यांनी समाजाचा विचार करून तो कुठंतरी एक एक्सप्रेस होत राहिला. त्याचं व्हिजन होतं ते चुकलं. त्याच्यामुळे समाजासाठी जे केलं ते निगेटिव्ह आस्पेक्टकडे गेलं. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, म्हणजे प्रवेश केला नाही, सॉरी, युती केली. पण त्याला कधी बाळासाहेब ठाकरेंनी कुठलं पद दिलं नाही, मंत्रीपद दिलं नाही, कुठलंही नाही. फक्त आजारपणात नीलम गोरेंनी येऊन 1 लाख रुपये दिले. एवढ्या वर्षात त्याला कुठल्याही तऱ्हेचे पैसे दिले नाही. असं असताना केवळ मेनस्ट्रीम मध्ये पाहिजे आपले लोक यायला म्हणून त्यांनी अलायन्स केलं. ते मला तर पटलं नाही बिलकुलच. तुम्ही कसं काय शिवसेनेचे कसं काय अलायन्स केलं तुम्ही? ते मला काय म्हणाले, हो आम्हाला नेहमी बुडणाऱ्या गणपणात बसायची सवय आहे. म्हणजे हे मान्य होतं त्यांना की आपण चुकलो. म्हणजे त्यावेळेला त्यांचे काय आडाखे होते हे आपण आता सांगू शकत नाही, कारण तो माणूस स्वतः प्रत्यक्ष रणांगणात असतो. त्यावेळेला तो जे काय डिसिजन घेतो ते त्या वेळेच्या, म्हणजे ज्याला रणनीती आपण म्हणू शकू, त्यावेळेला असतील. पण आपल्याला त्याचा पूर्ण भाग माहीत नसतो, आपल्याला अर्धा भाग माहीत असतो. त्याच्यावर आपण एकदम बोलणं बरोबर नाही असं मला वाटतं. त्यांनी जे लेख लिहिले तो गद्यलेख त्यांनी पूर्ण, म्हणजे ते जे त्याचा व्यासंग होता तो पूर्णतः समाजाला शहाणं करणं, समाजाला त्यांनी त्या लेखनाद्वारे स्टडी सर्कलच घेतलं होतं समाजाचं. पण दुर्दैवाने ते सामनामध्ये असल्यामुळे ते त्याच्या लोकांपर्यंत पोचलंच नाही. ज्या लोकांपर्यंत जायला पाहिजे त्या लोकांपर्यंत ते ज्ञान गेलंच नाही. त्यांनी प्रचंड वाचलं, दिवस रात्र वाचायचा, तो रात्रभर वाचायचा. आणि त्यांनी तो जो त्याचा व्यासंग आणि त्याचे जे काही विचार होते ते त्यांनी मांडले. पण ते म्हणजे अगदी त्याच्यात गोलपिठा, कामाठीपुरा, अंडरवर्ल्ड आणि राजकारण आणि परत खेड्यातला प्रश्न, हे सगळे आस्पेक्ट ते एकाच ह्याच्यात तो आणत होता की जेणेकरून आपल्या वाचकांना किंवा जेणेकरून आपल्या जवळ जे आहेत लोक, जी जनता आहे किंवा ज्याचे लोक आहेत वाचणारे, त्यांना जास्तीत जास्त एक पॉझिटिव्ह आस्पेक्ट कसा द्यावा
पण त्याचं एक मला पटायचं नाही की तो खूप पाल्हाळ लावायचा आणि त्याचं जडजंबाल म्हणजे मला तर कधीच कळायचं नाही, मी वाचायचेच नाही. अतिशय बुद्धिमंत जे असतील समाजातले त्यांनाच ते कळेल. तर मी काय म्हणायचे, असं नको लिहू की सर्वसामान्य लोकांना कळेल असं लिही, पण तो जे लिहायचा ते अतिशय सकस आणि परफेक्ट होतं. पण ते परफेक्टनेस, ते परफेक्शन ते त्याच्या राजकीय डावपेचात उतरलं नाही. ही त्याची सगळ्यात मोठी ट्रॅजेडी होती. एका अतिशय बुद्धिमान, एका अतिशय रसिक, त्या एका कवी माणसाची ट्रॅजेडी का? तर त्याला ते विजन नव्हतं जे विजन शरद पवारांकडे आहे, जे विजन मोदीकडे आहे, जे विजन बाकीच्या लोकांकडे आहे. ते राजकारण कळत नाही, ते व्यवहार करतात, ते पॉलिटिकल गेम करतात. ते गेम मांडून बसलेत. आता ह्याच्यानंतर हे मिळणार, आता ह्याच्यानंतर असं केलं तर हे मिळणार. ते चेस खेळतायत. आणि नामदेव राजकारण हा चेस कधीच समजला नाही. तो माणूस होता आणि माणूस म्हणून जगला. माणूस होता म्हणून, माणूस म्हणून, कवी म्हणून चुकला, चूक सुधारली, पुढे गेला, पण त्याला समाजाने माफ केलं नाही. अर्थात मी सुद्धा त्याला माफ केलं नाही, त्याच्या चुका समाजाने केलं नाही. आणि तो त्याच्यामुळे तो खूप राजकारणात त्याला मागे पडला. हे त्याचं खूप मोठं अपयश. त्याचं अपयश नाहीये, हे समाजाचं अपयश आहे की समाजाने या माणसाची पारख करायला पाहिजे होती, ती केली नाही आणि त्यामुळे समाजाचं नुकसान झाले. नामदेव ढसाळ एक विद्रोही महाकवी. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे लहानपणीच वडिलांसोबत मुंबईला आले. मुंबईतील गोलपिठा रेड अलर्ट एरियामध्ये त्यांचं बालपण गेलं. त्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे दलित चळवळींकडे ते आकर्षित झाले. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. त्यांच्या अनेक कवितांची अनेक भाषांमध्ये भाषांतर झाली आहेत. 1973 मध्ये नामदेव ढसाळ यांचा पहिला कविता संग्रह गोलपिठा प्रकाशित झाला. त्यानंतर दुसरी कविता संग्रह मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले हा माओइस्ट विचारांवर आधारित. त्यानंतर मग प्रियदर्शनी हा इंदिरा गांधी यांच्या विषयीचा कविता संग्रह आहे. आणि नंतर खेळ हा शृंगारिक कवितांचा संग्रह आहे. त्यांच्या प्रत्येक कवितेत वेदना, विद्रोह आणि प्रस्थापित सामाजिक आर्थिक व्यवस्थेविषयी नकार उमटलेला दिसतो. आपल्या एका कवितेत ते म्हणतात, माणसातलं जनावर आर पार सोलायचे, करायची आहेत माणसं आतून बाहेरून शुद्ध, आणि जागवायचं आहे प्रत्येक मनात एक बुद्ध. यामधून ढसाळांनी प्रत्यक्ष बुद्धाचं ज्ञानच विद्रोही स्वरूपात आपल्या कवितेतून मांडल्याचं दिसून येतं. ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदना प्रखरतेने आणि निर्भयपणे मांडल्यात. भारताला आणि महाराष्ट्राला प्रभावित करणाऱ्या दलित पॅन्थर या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. कामाठीपुरा, गोलपिठा, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो अशा कवितेमुळे ते सर्वमान्य आहेतच. या कवितेत नामदेव ढसाळ यांनी मुंबईचं अप्रतिम वर्णन केलंय. नामदेव ढसाळ यांनी टॅक्सी चालवताना जे पाहिलं, अनुभवलं, ते ढसाळांनी कवितेत उतरवलं.
नामदेव ढसाळ यांच्या शब्दात त्यांना टॅक्सी चालवताना खऱ्या रंगील्या मुंबईची, इथल्या उघड्या नागड्या जिनगानीची, तसेच शापित विश्वाची ओळख झाली आणि ती ओळख कवितेच्या रूपाने ढसाळांनी कागदावर उतरवली. त्यांच्या या कवितेत मुंबईचं वैभव दाखवताना त्याचा फोलपणाही दाखवलाय. मानसिक, आर्थिक आणि सामाजिक गुलामगिरीने आजचा माणूस जखडलाय. मुंबई हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. हे पण ढसाळांना या कवितेतून सांगायचंय, असं कविता वाचणाऱ्याला नक्कीच वाटेल. कवितेचं शीर्षक आहे मुंबई. मुंबई माझ्या प्रिय रांडे. मुंबई, मुंबई माझ्या प्रिय रांडे, ये व माझा स्वीकार कर. 7 घटकेचा मुहूर्त, आधी व्याधी नंतर, सर्वांग सुंदर प्रतिमा सृष्टी, अश्विनी रूप ऋतुस्नात कामातुर लक्ष्मी, सर्पस्वरूप विष्णू ऊर्ध्वरेत स्खलित, सूर्याचे अनुष्ठान, हे शेष सूर्याच्या चेहऱ्या, हे कामेच्छेच्या माते, हे आदिती, माझ्या प्रियेचा दगड, मला अधिकच प्रिय आहे. 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, मी मारतो लंडावर. 6 राग, 36 रागिण्या, मी खेळवतो उरावर. छान. या सुभग वेळी तू संभोगेच्छा प्रदर्शित करतेस. स्त्रीची कामेच्छा पुरी न करणं कवी असल्यामुळे मी समजतो पा. मी तुला खेळवून जाईल. पानं फुलं झिम्मा फुगडी खेळतायत, कोकळा गातायत, राजहंस गातायत. खरंच ग, तुझ्या अरण्यानं नवीन रंग धारण केलाय. द्वैत भावातल्या शुभाशुभाची सावली. जिथे नजर टाकतो तिथे अथांग शृंगार. अस्तित्वाच्या दर्पणात तुझा कैफ उभा आहे. विस्ताराचे संदर्भ, नश्वर अनवरत जलाधार, अराजकता, निरर्थकता. सरळ सोप्या प्रतिमातून रूप घेणारं तुझं लावण्य, सत्याच्या अंतहीन रेषेला स्पर्श करणारा, आकाशानंतरचा विलुप्त स्वर्ग, अप्राप्य प्रेमाच्या गोष्टी अगोदरचा क्षुद्र दैनिक मृत्यू. ध्वनी वळणानंतर होत जातो पुष्कळ, नेपथ्याच्या जागी फेकलं जातं द्रवरूप. 3 वृक्षांच्या 3 तऱ्हा, कालोद्याबरोबरची चकोर वाढ, चंद्रकिरणाचं नृत्य. चंद्रकोरीवरली धूळ चोच मारून एक चिमणी झटकते. हिरवळीच्या चादरीत दवबिंदूचा चेहरा लपलेला सहस्त्रमुखांनी. हे सर्व पूर्व समुद्राला मिळण्यापूर्वी या निशेष साम्राज्यात मला माझ्या अभिशप्त एकांतापर्यंत जाऊ दे. मी भ्रमणी यात्री. या शहरातलं हे हवेचं तळ, तळ्यामधल्या नाहत्या धुत्या पोरी, खडतराची तुळे आणि उशी, गवत ढग आणि पाण्याचा विभ्रम. हिरवा आशीर्वाद घेऊन माझा आत्मा निघालाय भ्रमणाला दुपारी. जनावरांसारखं रवंत करणं कदाचित नसावं त्याच्या अंगवळणी. तुझी मर्जी ठेव उजेडावर. उजेड म्हणजे ज्याला मी म्हणतात, नाहीतर कोसळून जातील विद्यापीठातले बुद्धिजन्य वारस. आता काहीच हरवण्यासारखं उरलं नाही. आता काहीच मिळवण्यासारखं राहिलं नाही. माराचा पाऊस सहन करणारी नुसती एक सशक्त पोकळी आणि कुणाचीही भिंत चोरून अंगावर चालत येणारा ज्ञानेश्वर कल्पनेचा महारोग. बेंबी, मेंदू, फुफ्फुस, यातून या सर्व रोग लागणीनंतरही ही ज्ञानपीठ अनुवांशिक, त्यांच्या अंतरंगातून झुलती घर इच्छांची. ही बैठकीच्या जागेतली शापित आणि गुपित, भाषेचं वस्त्र, भाषेचा साज, भाषेचा रोग आणि भाषेचा हातमाग. आठवणी बालपणीच्या आणि परिपक्वतेच्या. चालतो परंतु अंतर कापलं जात नाही. ही खोड जडतरातली, बिछाण्याचं पातळ. नामदेव ढसाळ.
आज ढसाळांचा दुसरा स्मृती दिवस आहे. ढसाळ माझ्या आवडत्या कवींपैकी एक आहेत. त्यांच्या अनेक कविता आवडतात मला. त्यांची गोलपीठातली ही कविता आज वाचून तुम्हाला दाखवावी असं वाटलं. तुम्हाला आवडेल कदाचित. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हटाहटातून. मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त नीरो आजही मेणबत्तीसारखी जाळतात माणसे चौका चौकातून. कोरभर भाकरी पसाभर पाणी यांचा अट्टहास केलाच तर फिरवला जातो नांगर आजही घरादारावरून. चिंदकातले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरानगरातून. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी. मरेपर्यंत राहायचे का असेच युद्ध कैदी. ती पहा रे ती पहा, मातीची अस्मिता आभाळभर झालीये. माझ्याही आत्म्याने जिंदाबादची गर्जना केलीये. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, आता या शहराला आग लावीत चला. थँक्यू. सुरुवातीला वाटत होते आयुष्याचे भय, सवयीने तेही नाहीसे झाले. शरणतेच्या जाणीवेनंतरची चारुता, मी तर अगोदरच होतो दुःख संपन्न. आत्मविसंगतीच्या शाळेत मी सोडवू पाहिल्या अशाश्वताच्या सनातन समस्या. काळ्या ओळीतला आध्यात्मिक स्पर्श मी शरीरासह अनुभवला. उपरोधाच्या शेवटच्या पायरीवर स्वतःला उभे करून मी हरवले स्वतःला आनंदाने समूह चित्रात. बऱ्याच गोष्टी खुंटीला टांगून मी निसंग झालो. निसंग झालो. फितरतीने नेले मला बिस्तवाणी बर्फावरून फरफटत. आईच्या गर्भातच मी अनुभवला उचक काळ. संगीत आणि काळोखाच्या दरम्यान, प्रेम आणि दुःखाच्या दरम्यान मी वेदनेनंतरची जागा कवितेला दिली. मी असे साक्षात स्वतःला पेरून टाकले जमिनीत आणि बांधावर उभे राहून वाट बघत राहिलो स्वतःच्या उगवण्याची.